हॅलो नमस्कार, माझं नाव गायत्री. आज आपण पावभाजीची रेसिपी बघणार आहे. ती काय काय साहित्य लागते ते आपण बघूया. 4 बटाटे घ्यायचे, 2 फ्लावर घ्यायचे, मटर, कांदा, बीट, टोमॅटो, धनिया आणि लिंबू, पावभाजी मसाला, बटर, स्वादानुसार नमक, हळदी पावडर, मिरची पावडर. हे सगळं आता आपण कापून घेऊ. हे बघा, आपण सर्व कापून घेतलं. आता कुकरमध्ये टाकून याचे 3 शिट्ट्या काढून घेऊ. कांदा टोमॅटो पण चिरून घेऊ. बघा, 1 शिट्टी झाली. टोमॅटो, कांदा, धनिया आपण चिरून घेतला. आता तडका मारू. नंतर आपण हे सर्व मॅश करून घेऊ आता मॅशरने. आपण आता याच्यात बटर टाकून घेतलेला आहे. थोडं मिक्स झालं की यात जिरं टाकायचे. जिरं तडतडले की नंतर कांदा टाकू. कांदा मस्त लाल होईपर्यंत फ्राय करून घेऊ. आपला कांदा झालेला आहे. आता आपण याच्यात टोमॅटो टाकू. टोमॅटो पण टाकून घेतला. थोडं नमक टाकू स्वादानुसार. झाकण ठेवून 5 मिनिटं A few moments later. टोमॅटो कांदा आपला छान झाला तर मिरची पावडर टाकून घेऊ. मिरची पावडर टाकून झाली. ना पावभाजी मसाला टाकू. थोडा मसाला बनवून आहे आपण आता याच्यात भाजी टाकू. सर्व टाकून घेतल्याला मिक्स करू. थोडी उकळू येऊ द्यायची. नंतर धनिया, पावभाजी मसाला नंतर थोडासा टाकायचा. छान टेस्ट येतो. नमक टाकायचं स्वादानुसार. मसाला आणि धनिया टाकून घेतला. थोडा वेळ उकळी येऊन 2 मिनिटं नंतर गॅस बंद करू. नंतर तयार झाली पावभाजी. पावभाजी तयार झाली, पण पाव नाही दिसत आहे. पाव पण आहे. हे पाव आहे. आता आपण हे कापून भाजून घेऊ बटर लावून तव्यावरती. पण थोडं बटर लावून घेतलं. आता पाव शकू. ही बघा, आपली पावभाजी तयार झाली. छान लागते. तुम्ही पण बनवून बघा.